Hello dear students, I Rohan Patil welcome you all to the e-learning platform. In today's video lecture we will discuss a problem on intersection of solids in which the intersection of two square prisms will be solved, right? आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यामध्ये आपण स्क्वेअर प्रिझम विथ स्क्वेअर प्रिझमचं इंटरसेक्शन असलेला प्रॉब्लेम बघणार आहोत. सो आपण आज प्रॉब्लेम बघूयात, राईट? प्रॉब्लेम काय दिलेला आहे? स्क्वेअर प्रिझम, साइड ऑफ बेस 50 mm and axis length 100 mm has its vertical faces equally inclined to VP. आता नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा इक्वली इन्क्लाइंड टू व्हीपी असं म्हणलेलं असतंय तेव्हा तुमचा जो काय स्क्वेअर प्रिझम असणार आहे किंवा स्क्वेअर तो तुमचा रेस्टिंग ऑन बेस कॉर्नर असणार आहे. कशावर असणार आहे? बेस कॉर्नरवर रेस्टिंग, राईट? ही तुमची इनिशियलच्या स्क्वेअर प्रिझम दिलेलं आहे, राईट? आता त्याच्यामध्ये पेनिट्रेट झालेला सॉलिड कुठला आहे? दुसरा, इट इज पेनिट्रेटेड बाय अनदर स्क्वेअर प्रिझम, साइड ऑफ बेस 50 mm, ऍक्सिस लेंथ 100 mm, राईट? दुसरा पेनिट्रेट झालेला जो काही प्रिझम आहे त्याची बेस साइड किती दिलेली आहे? 50 दिलेली आहे. ऍक्सिस लेंथ सुद्धा 100 दिलेलं, राईट? सो दॅट इट इज पॅरल टू HP and VP and is 12 mm in front of the axis. पेनिट्रेट झालेला जो काही स्क्वेअर प्रिझम आहे तो तुम्हाला किती mm दिलाय? 12 mm in front of axis of the vertical prism, right? The faces of the penetrating prism are equally inclined to HP. आता इथे सुद्धा जो काय पेनिट्रेट झालेला आत जो काय पेनिट्रेट झालेला प्रिझम आहे त्याचे सुद्धा फेसेस काय म्हणलेत? इक्वली इन्क्लाइंड म्हणलेत. इक्वली इन्क्लाइंड म्हटल्यानंतर इथेही तो कशावर रेस्टिंग असायला पाहिजे? आपला बेस कॉर्नरवर रेस्टिंग असायला पाहिजे, राईट? सो इथे मी तुम्हाला इनिशियल कंडिशन काढून घेतलेली आहे. इनिशियली मी काय काढून घेतलं? पहिलं एक्स लाईन काढून घेतलं, त्यानंतर मी वाय लाईन काढून घेतलं, राईट? त्यानंतर आपण जसं ऑर्थोग्राफीला काढतो त्यानुसार एक्स लाईनला 10 mm अबाव, 10 mm बिलो. अबाव म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली, आणि वाय लाईनला 10 mm लेफ्ट हँड साईड आणि 10 mm राईट हँड साईडला आपण लाईन प्लॉट करून घेतली, राईट? रेफरन्स लाईन. त्यानुसार इनिशियल स्क्वेअर प्रिझमचं आपल्याला बेस साईड 50 दिलं होतं, ऍक्सिस लेंथ 100 दिलं होतं. ते आपण HP प्लेनला पहिला आपण स्क्वेअर प्रिझम काढून घेतला विथ बेस साईड 50 mm. त्याचं प्रोजेक्शन्स आपण वर पास करून घेतले. ऍक्सिस लेंथ तुम्हाला 100 mm दिली होती, ते प्लॉट करून घेतलं. ऍज वेल एज साईड व्ह्यूला मी इकडं पास करून घेतलेलं आहे. इनिशियल कंडिशन इथे काढलेली आहे. खाली टॉप व्ह्यूला जे काय आहे त्याला नेहमी मी ABCD दिलेलं आहे, आणि फ्रंट व्ह्यूला नोटेशन्स वापरून डॅश मध्ये दिलेले आहेत, आणि साईड व्ह्यूला नोटेशन्स वापरताना मी डबल डॅश मध्ये दिलेले आहेत, राईट? आता इंटरसेक्ट किंवा पेनिट्रेट झालेला प्रिझम आहे त्याची बेस साईड किती दिली आहे? मला 50 दिलेली आहे, आणि ऍक्सिस लेंथ किती दिलेली आहे? 100, आणि किती mm अपार्ट दिले? 12 mm इन फ्रंट ऑफ ऍक्सिस. म्हणून मी इथे काय करून घेतलंय? जी काय 12 mm इनिशियल प्रिझम आहे, व्हर्टिकल प्रिझम, त्याला 12 mm मी इन फ्रंट लाईन, सेंटर लाईन काढून घेतले, राईट? आता इथून पुढे प्रोसेस कसे काढायचं ते बघा. त्याची बेस साईड किती दिली आहे? मला 50 mm. सो 50 mm ऑलरेडी आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. सो त्यामुळे जी काय 50 mm ची साईड दिली, आता सेंटर पासून पास करायचे आहेत मला इथून. सो मी ऑलरेडी ते मला मिळालेलं आहे डिस्टन्स आहे. या सेंटर पासून मी हे डिस्टन्स घेतलं, असं इथून हे घेतलं, या रेफरन्स लाईनच्या इथे ठेवलं मी. इथून इकडे एक लाईन पास करून घेतली, इकडे एक लाईन पास करून घेतली. सिमिलरली या पॉईंट पासून वर एक आर्क पास करून घेतला, इकडून खाली एक आर्क पास करून घेतला, राईट? हे जे काय पॉइंट्स मिळाले ते पॉइंट आता मी कनेक्ट करून घेणार आहे, राईट? जे काय पॉइंट्स मला मिळालेले आहेत इथं ते पॉइंट्स मी कनेक्ट करून घेणार आहेत सगळे, राईट? साईडला हा आपण जे काढलं ते काय झालं? जो काय पेनिट्रेट झालेला प्रिझम आहे आणि त्याची जी काय बेस साईड आपल्याला 50 mm दिलेला आहे ते आपण काढलं आता, राईट? हे प्लॉट करून घेतलं. हे प्लॉट करून घेतल्यानंतर त्याला नेमिंग आपण इथे इनिशियली काय दिलेत? ABCD मध्ये दिलेत. सो इथला ह्याला नेमिंग 1 2 3 4 मध्ये दिलं, राईट? 1 डबल डॅश, 2 डबल डॅश, 3 डबल डॅश आणि 4 डबल डॅश, राईट? आता ते ज्या ज्या जनरेटरला कट करते त्या प्रत्येक जनरेटर्सना आपल्याला नावं द्यायचे आहेत. B डबल डॅश, B डबल डॅशला कट करते. सो इथं कट करणारा पॉईंट कुठला आला माझा? P डबल डॅश B. इथे खाली कट करणारा पॉईंट आला माझा Q डबल डॅश B, राईट? नेक्स्ट इथं Q डॅश C डॅश, A डॅश C डॅश आणि A डॅश C डॅशला कट करते, राईट? सो इथं कट करणारा पॉईंट कुठला येणार आहे माझा? P डबल डॅश AC. इथं कट करणारा पॉईंट कुठला येणार आहे माझा? Q डबल डॅश AC, राईट? हे पॉईंट्स आले. आता इथं साइड व्ह्यूचे प्रोजेक्शन डार्क आणि डॉटेड पहिला
करून घ्या. राईट. आता एक कट झालेला पार्ट असल्यामुळे आतलं मी प्रोजेक्शन फेंटच ठेवायचे. सिमिलरली इथून आत पेंटेड झाल्यामुळे हा एवढा पोर्शन जेवढं राहिलेला आहे तेवढाच डार्क करून घ्यायचा. सिमिलरली इथली ही एज. राईट. याचं प्रोजेक्शन मी इथं पास करून घेतलं. इथून हे प्रोजेक्शन इकडं पास करून घेतलं. राईट. आता माझा इकडे काय असणार आहे, ऑब्झर्वर असणार आहे. राईट. हा पण काय आहे माझा ऑब्झर्वर. आणि इकडूनही काय असणार आहे माझा हा ऑब्झर्वर. आता हे जे काही प्रोजेक्शन्स आहेत हे मला सगळे इथं खाली पास करायला लागणार आहेत टॉप व्ह्यूला. सो हे जर तुम्ही आता माझ्या ड्राफ्टर बसत नाही मी सॉल्व्ह केले, जर तुम्ही विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टर सॉल्व्ह केलं हे तुमचा प्रॉब्लेम फास्टमध्ये सॉल्व्ह होणार आहे. आता जेवढे काही प्रोजेक्शन्स अवेलेबल आहेत हे मी सगळे इकडे 45 डिग्रीच्या लाईनला पहिला पास करून घेतोय. आणि तिथून मग ते आपण पॉईंट्स खाली पास करायचं. राईट. आता तिथे 45 डिग्रीची लाईन थोडीशी पुढे मी पहिले एक्सटेंड करतो. आता हे जेवढे काय पॉईंट्स मला इथं टॉप व्ह्यूला अवेलेबल झालेले आहेत हे सगळे पॉईंट आता इथे 45 डिग्रीवरचे लाईन सगळे इकडे परत टॉप व्ह्यूला पास करून घ्यायचे आहेत आपल्याला. फेंट सगळं जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते आपल्याला सगळे प्रोजेक्शन्स फेंटमध्ये पास करायचे आहेत. राईट. कारण आपल्याला हे प्रोजेक्शन्स लाईन काढतोय आपण. जेवढे काही प्रोजेक्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत हे सगळे प्रोजेक्शन्स फेंटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे विजिबल आहेत त्यानंतर ते आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत. राईट. आता जो काय पेनिट्रेट झालेला प्रिझम आहे त्याची हाईट किती दिली आपल्याला 100. सो मी तो 100चा हाफ किती झाला 50. सो या सेंटर पासून मी इकडे 50 इकडे 50 लोकेट करून घेतो. इकडे 50 या साईडला 50 लोकेट करून घेतलं. व्हर्टिकल लाईनला पॅरलल इथं बॉक्स तयार करून देतो. हा बॉक्स इथून या लाईनला पॅरलल आहे. राईट. आता इथला बॉक्स पहिला कनेक्ट करून घ्यायचे सगळे. पण डॉटेड मध्ये दाखवायचे. सिमिलरली इथले पॉईंट्स डॉटेड मध्ये शो करायचे. आता इथे नेहमी इथे कुठला पॉईंट आहे माझा 1चा. राईट. सो इथं पॉईंट आला 1 1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा 4 आणि 2. इथून खाली आला इथं आला 4 2. इथेही मिळाला मला पॉईंट 4 2. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे माझा 3 3 आणि 3. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे बीचं पॉईंट आहे. सो इथंच मला बीचे पॉईंट्स मिळणार आहेत. नेक्स्ट कुठला आहे AC आणि AC. सो इथं मला एच्या सीच्या लाईनला 2 पॉईंट मिळणार आहेत आणि इथं एच्या पॉईंटला हे 2 पॉईंट मिळणार आहेत. राईट. आता इथं 1 1 ला कट करणार आहे. इथं कट करणारा पॉईंट कुठला असणार आहे माझा P1. इथे मिळणारा पॉईंट असणार आहे Q1. नेक्स्ट कुठला पॉईंट आहे 4 2. इथे असणार आहे P4 2. इथे मिळणारा पॉईंट असणार आहे माझा Q4 2. राईट. आता हे जे काही प्रोजेक्शन्स मला मिळाले आहेत हे सगळे प्रोजेक्शन्स मला आता व्हर्टिकली अपवर्ड फ्रंट व्ह्यूला पास करायचे आहेत. राईट. आता हे प्रोजेक्शन्स मी इकडे पाहिलं 1ची लाईन आत कट केलं मी तेव्हा डॉटेड. हा इथं आतल्या साईडला जातो त्यामुळे इथे डॉटेड काढलेले आहेत. राईट. आता हे जेवढे काही प्रोजेक्शन्स आहेत हे सगळे प्रोजेक्शन्स व्हर्टिकली अपवर्ड मी पास करून घेतोय. जेवढे काय आपल्याला पॉईंट्स अवेलेबल झाले आहेत तेवढे सगळे पॉईंट्स आपल्याला फेंटमध्ये व्हर्टिकली अपवर्ड पास करून घ्या. त्यानंतर आपल्याला डार्क आणि डॉटेड कनेक्शन्स करून घ्यायचे. राईट. आपल्याला टोटल हे पास केल्यानंतर व्हर्टिकली अपवर्ड
इथून हा पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड, सिमिलरली हा पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड. जेवढे काही टॉप व्ह्यूचे पॉईंट्स मला अवेलेबल आहेत तेवढे पॉईंट पास करून घेतले. सिमिलरली जे काय साईड व्ह्यूचे प्रोजेक्शन्स मला अवेलेबल होते तेवढे सगळे प्रोजेक्शन्स मी इकडं फ्रंट व्ह्यूला पास करून घेतो. राईट, जेवढे अवेलेबल पॉईंट्स आहेत तेवढे सगळे अवेलेबल पॉईंट्स मला पास करून घ्यायचे तिकडं. आता हे सगळे पॉईंट परत मी इकडं एक्सटेंड करून घ्या. इथून हे पास केले आणि इकडून ही एक लाईन. एवढं प्रोजेक्शन्स फक्त आता मी काय करून घेतो, बाउंड्रीज जेवढ्या आहेत तेवढ्या बाउंड्रीज फक्त काय करून घ्यायच्या, डार्क करून घ्यायच्या. हे जेवढ्या ज्या काही बाउंड्रीज मला अवेलेबल आहे, इनिशियल स्क्वेअर प्रिझमच्या आणि पेनिट्रेट झालेल्या स्क्वेअर प्रिझमच्या, तेवढ्या सगळ्या डार्क करून घ्यायच्यात. राईट, नेक्स्ट कुठला आता हे सगळे पॉईंट, हा कुठला पॉईंट आहे माझा 4 1 3 2. इथे येणारे पॉईंट माझा PB, इथे असणारे पॉईंट माझा QB, इथे असणारा पॉईंट माझा PAC, इथे असणारा माझा पॉईंट QAC. राईट, आता इंटरसेक्शन लोकेट करा. इकडून बघितल्यानंतर बघा हे टू हे दिसतंय का मला, PB to 4 दिसतंय. राईट, इथून बघितल्यानंतर B to 4 दिसतं का, नाही दिसतं. राईट, सो इथून आलेलं Bचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Bचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळाला पॉईंट P'B. B नंतर नेक्स्ट कुठले दोन पॉईंट्स आहेत, 4चा पॉईंट आहे. राईट, सो 4ला किती दोन पॉईंट्स आहेत, P4 आहे आणि इकडे Q4. P4चा गेलेला व्हर्टिकल पॉईंट, 4चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट. याच्या लाईनला कुठला मिळणार आहे मला पॉईंट P'4. सिमिलर Q4चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, 4चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळणार आहे मला Q'4. राईट, नेक्स्ट कुठला पॉईंट आहे आता 4 नंतर A आणि C, म्हणजे PA आणि PCचं लोकेट करायचं. राईट, सो इथून बघा Cचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, PCचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळालं मला P''C. इथून नेक्स्ट PAचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Aचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळाला P''A. राईट, नेक्स्ट A नंतर कुठला पॉईंट आहे माझा परत P''S नंतर 1. आता 1चं लोकेट करायचं. राईट, 1चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Q1चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळाला मला Q'1. सिमिलरली P'1 लोकेट करायचं, P1. सो 1चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 1चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला P'1. राईट, 1 नंतर कुठला पॉईंट आहे परत Q', A आणि C. नेक्स्ट QA आणि QCचं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, QAचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Aचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला Q'. नेक्स्ट Cचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Cचा आलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळणार आहे मला Q'. राईट, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला आहे माझा 2चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 2चा आलेला व्हर्टिकल पॉईंट. राईट, इथे मिळाला मला P'2. नेक्स्ट 2चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, 2चा वर गेलेला व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला मिळाला मला Q'2. नेक्स्ट त्यानंतर कुठला पॉईंट आहे माझा 2 नंतर QBचा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, Bचा आलेला वर व्हर्टिकल पॉईंट, याच्या इंटरसेक्शनला कुठला मिळाला मला पॉईंट Q'B. राईट, आता ते पॉईंट्स मला कनेक्ट करायचे. आता बघा इकडून B to 4 मला दिसतो का, दिसतो. इथून बघितल्यानंतर B to दोन्ही 4, B to P4 पण दिसतोय, B to Q4 पण दिसतोय. राईट, कनेक्टेड. सो इथून PB to डार्क करून घ्यायचं, PB to. राईट, आता नेक्स्ट बघा
आता 4 to PA आणि PC दिसतं का इकडून बघितल्यानंतर? इकडून बघितल्यानंतर ही फेस मध्ये आल्यामुळे हे दिसत नाही. सो त्यामध्ये कसं दिसणार आहे? 4 to PA PC डॉटेड, राईट. सो 4 to Q4 to हे P'(A) डॉटेड. सिमिलरली P4 to P'(C) डॉटेड, राईट. आता नेक्स्ट PC to 1 इथून बघितल्यानंतर ही फेस मध्ये हे दिसणार आहे का? मला नाही. सो PA to 1 डॉटेड, PC to 1 डॉटेड, राईट. सो P'(A) to Q'(1) डॉटेड and P'(C) to P'(1) डॉटेड. नेक्स्ट 1 to Q'(AC) इथून बघितल्यानंतर ही फेस मध्ये हे दिसतंय का? मला नाही. सो Q'(1) to Q'(A) डॉटेड. सिमिलरली P'(1) to Q' डॉटेड. नेक्स्ट Q'(AC) to 2 इथून बघितल्यानंतर दिसतं का? मला इकडून बघितल्यानंतर नाही, कारण ही फेस मध्ये आल्यामुळे हा फेस दिसत नाही. सो Q'(A) to Q'(2) डॉटेड आणि Q'(C) to P'(2) डॉटेड, राईट. परत नेक्स्ट आता हे 2 to QB इथून बघितलं तरी दिसतं का? मला येस. इकडून बघितल्यानंतर ही फेस मला विजिबल आहे, राईट. सो Q'(C) 2 to Q'(B) कसं दिसणार आहे? मला डार्क. सिमिलरली P'(2) to Q'(B) कसं दिसणार आहे? मला डार्क. सो ते डार्क आलं, राईट. इथंपर्यंत लक्षात आलं. हे आपण इंटरसेक्शन प्लॉट करून घेतले. आता एन जनरेटरचे डॉटेड इन डार्क. आता बघ इकडून बघितल्यानंतर B to PB कसं दिसतं प्रोजेक्शन? मला इकडून बघितल्यानंतर B to PB डार्क, राईट. सो ते प्रोजेक्शन डार्क. सिमिलरली इथून B to QB हे कसं दिसतं मला? प्रोजेक्शन डार्क. सो सिमिलरली इथून हे प्रोजेक्शन डार्क. इथून हे आत असल्यावर कसं दिसणार आहे? मला डॉटेड. सो त्याचं प्रोजेक्शन, राईट. आता नेक्स्ट इथून बघितल्यानंतर 3 हा पॉइंट मला दिसतो का? दिसतो, राईट. सो 3 राईट. नेक्स्ट इकडून बघितल्यानंतर 4 हा पॉइंट दिसतो का? मला इकडून बघितल्यानंतर दिसतोय. सो 4 to P4 डार्क. सो मिळेल 4 to हे आणि इथलं मिळेल डॉटेड. Q4 to हे आत असल्यानंतर डॉटेड, राईट. सिमिलर नेक्स्ट 2 इथून बघितलं 2 चा दिसतोय. इथून 2 to P2 डॉटेड, 2 to Q2 हे आतलं. बाहेरचे डार्क दिसतात ते डार्क करायचे, आतले डॉटेड, राईट. सो इथून 2 to हे P2 डार्क, इथून हे डार्क. आता Q2 to P2 कसं दिसतात? मला डॉटेड. सो त्यामध्ये पोझिशन कसं असणार आहे? मला डॉटेड मध्ये जोडून घ्यायचे, राईट. आता नेक्स्ट P'(A) आणि P'(A) चे पॉइंट इथून बघितलं तर मग A to हे इथपर्यंतच दिसतंय मला, राईट. इकडून बघितल्यामुळं हे एवढे दिसतं का? मला इथून हे खाली नाही दिसत. सो त्यामुळं A to P' हे कसं दिसणार आहे? मला प्रोजेक्शन डॉटेड. सिमिलरली इथून बघितल्यामुळं हे टू हे एवढंच मला दिसतंय. इथून हे एवढंच दिसतं का? मला नाही. सो त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन कसं दिसणार आहे? मला डॉटेड, राईट. नेक्स्ट परत सिमिलरली Cचं सेम वे इथून बघितलं C to C हे एवढंच दिसतंय प्रोजेक्ट इथपर्यंत. इथून हे खाली दिसतं का? मला नाही. सो त्यामुळं इथून हे प्रोजेक्शन डॉटेड, इथून हे प्रोजेक्शन डॉटेड, राईट. आलं लक्षात? आणि हे आत पेंटेड झाल्यामुळे हे सगळं गेलेलं, राईट. राईट. होप हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आला असेल, राईट. इमिडिएटली लगेच प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम जमणार आहे, राईट. थँक यू. हॅव हॅपी लर्निंग.